जनरली मी बरेच आमचे जे क्लायंट आहेत त्यांना मी उदाहरण देतो की तुम्ही जमिनीत बीज पेरलं तर बीज पेरल्यानंतर तुम्हाला फळं नाही मिळत. बरोबर. त्या बीजातनं आधी थोडंसं अंकुर फुटतो, त्या अंकुराला पालवी येते, थोडीशी पालवी आल्यानंतर थोडंसं ते मोठं व्हायला लागतं, त्याला तुम्हाला नरिश करत राहायला लागतं, त्याला तुम्हाला खत घालायला लागतं, पाणी द्यायला लागतं, त्याला सूर्यप्रकाश दाखवायला लागतो, त्याची काळजी घ्यायला लागते. रस्त्यावरची बकरी कोणी खाऊन जाणार नाही वगैरेची तुम्हाला काळजी घ्यायला लागते. ते थोडंसं रोपटं होतं, रोपटं झाल्यानंतर ते मोठं होतं, ते मोठं झाल्यानंतर जे झाड होतं मग तोपर्यंत त्याला पानं आलेले असतात, फुलं आलेली असतात आणि मग ते फूल होतं आणि ते फुलाचं फळ होतं आणि मग ते फळ जेव्हा पिकतं तेव्हा ते खाली पडतं आणि ते फळ तुमचं असतं. मॅक्सिमम बिझनेसमन रेस्टॉरंटियर मी जे बघितले आहेत ते पालवी फुटली रे फुटली की ती पालवी तोडून खायला सुरुवात करतात, की पैसे आले की आधी माझे पैसे मी कसे काढून घेऊ. ते तसं नाही आहे. तुम्ही ती पालवी जर आधीच खुडून घेतली तर झाडाला कधीच फळं लागणार नाही आहेत. हा बेसिक कन्सेप्ट आहे आणि मला आश्चर्य वाटतं प्रत्येक वेळेला की मी माझे पैसे काढून घेऊ. हा जो कन्सेप्ट आहे हा असा का, म्हणजे आज जसं आपण जसं मुलाचं उदाहरण दिलं, माझा बाळ आहे तर माझ्या बाळावरती मी इतके इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे म्हणून आपण लगेच ते काढून घ्यायच्या मागे लागतो का, की बाळ तू 3 वर्षात झालेला आहे, तुझ्यावरती मला इतका खर्च आलेला आहे तर तू जा आता आणि कमवून आणून दे मला आणि माझे पैसे मला परत कर. हे तसं तिथे होऊ शकत नाही. तसंच रेस्टॉरंटच्या व्यवसायामध्ये पण होऊ शकत नाही आणि मला वाटतं इतर सगळ्या व्यवसायांनाच हे ॲप्लिकेबल आहे. राईट.